नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आज अचानक लक्षात आलं की गेले काही दिवस मी वावरतो आहे त्या अधिक्षेत्रात मला काही निराळे आणि विचित्रच भास होत आहेत. आसपास कोणीतरी वावरत आहे असं वाटतं. चाहुली लागतात. परवा तर गंमतच झाली. मी असाच अंगणात बसलो होतो, ऊन खात, आणि समोरून एक मनुष्य जाताना दिसला. घर माझं, अंगण माझं, आणि हा असा समोरच्या नाणी घरातून निघाला आणि माझ्या समोरून क्रॉस होऊन अंगणाच्या दुसऱ्या टोकाला गेला. जाताना चक्क माझ्याकडे बघत बघत गेला. मी ताडकन उठलो. म्हणालो, कोण आहे रे? तो काही न बोलता असाच कुंपण क्रॉस करून मेहंदळेच्या अंगणात गेला. चालत चालत पुढे निघून गेला. त्याला ना तारा ओलांडाव्या लागल्या, ना पाय उंच करून डेंगा टाकाव्या लागल्या. कोणत्याही अडथळ्याविना तो अंगण पार करत होता. मेहंदळेच्या अंगणातून तो अभ्यंकरांच्या अंगणात जातानाही दिसला. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे फक्त मलाच दिसतंय, कारण मेहंदळेचा सतीश तिथेच उभा होता. त्याला तो मनुष्य दिसला नाही. नंतर तर मला गर्दीत पण असे भास होऊ लागले. पण मला आपल्या माणसातून ती माणसं निराळी ओळखता यायची नाहीत. पण मला वाटायचं की ही निराळी मंडळी आहेत. अर्थात प्रत्येकाच्या बाबतीत असं छातीटोकपणे सांगता यायचं नाही, हेही तितकंच खरंय. या विचित्र भासांची गोष्ट कोणाशी शेअर करायचं म्हटलं तरी पंचायतच होती. कोणाचा विश्वास बसणार हो? शेवटी मनाशी हिया करून मी कांचनशी बोललोच. कांचन, माझी प्रेयसी. गेले वर्षभर आमचं अफेअर सुरू आहे. कांचन मूळची भोपाळची. ती इथे पुण्यात कामानिमित्त आलेली. अशीच आमची एका रेस्टॉरंटमध्ये ओळख झाली होती आणि मग आमच्या भेटीगाठी वाढल्या. त्याचं रूपांतर टिपिकल प्रेमात झालं. आमच्या भेटीगाठी तशा कमीच होतात आणि शक्यतो जिथे माणसांची फार वर्दळ नाही अशा ठिकाणीच आम्ही भेटतो. कांचनला बोलता क्षणी ती माझ्याकडे एकटक बघत राहिली, अविश्वासाने. माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय की काय, हा प्रश्न तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होता. तुला वाटलंच ना की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून? टेल मी विचारलं. ती तशीच एकटक बघत होती. मला म्हणाली, सुजय, बघ, आम्हाला काही वर्ष मानसशास्त्र हा विषय होता अभ्यासाला. यात अशा अनेक केसेसचा अभ्यास मी केलाय. धिस इज कॉल्ड स्क्रिझोफ्रेनिया. याला भास होणं असं म्हणतात. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं नाही म्हणायचं आहे मला, बट राईट नाऊ यू नीड अ सायकॅट्रिक. मी हसलो तिच्याकडे बघून. मला वाटलंच होतं. सुजय, एक काम करूयात. इतके दिवसात तू मला तुझ्या घरीही नेलं नाही आहेस. या शनिवारी एक काम करू. तू इथे ये, हॉटेल रिजन्सीला. इथून आपण तुझ्या घरी जाऊ आणि तिथून तुझे आई बाबा यांच्यापैकी कोणी येणार असेल तर त्यांना सोबत घेऊन आपण डॉक्टर भोसलेंकडे जाऊ. ही इज वन ऑफ द टॉप मोस्ट सायकॅट्रिक्स इन पुणे. ते उत्तम काउन्सिलरही आहेत. मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवते त्यांची, कांचन म्हणाली. माझी संमती होतीच, पण मी प्लॅनमध्ये थोडा चेंज केला. तो म्हणजे आम्ही आधी भेटून भोसलेंची अपॉइंटमेंट घेऊन नेक्स्ट वीक मी तिला घरी नेणार होतो. ठरल्यानुसार आमची भेट झाली. आम्ही तिथून भोसलेंकडे गेलो. आपटे रोडवरच्या एका इमारतीत त्यांची कन्सल्टिंग रूम होती. म्हणजे एका फ्लॅटलाच कन्सल्टिंग रूमचं स्वरूप देण्यात आलं होतं. प्रशस्त आणि पॉश अशी ती कन्सल्टिंग रूम होती.
भोसलेंची असिस्टंट जरा विचित्रच वाटली मला, म्हणजे मला भास होता त्यांच्यापैकी. पण तो विचार मी मनातून झटकून टाकला. माझी त्यांच्याशी चर्चा झाली. कांचन आणि ते एकमेकांना ओळखत होतेच. त्यांनी पहिल्या भेटीत माझं म्हणणं ऐकून घेतलं, किरकोळ प्रश्न विचारले आणि स्किझोफ्रेनियाची जनरल माहिती दिली. आम्ही तिथून निघालो ते थेट ॲमेनोराच्या कांचनच्या फ्लॅटवर गेलो. मी पहिल्यांदाच त्या फ्लॅटवर आलो होतो. आलिशान होता फ्लॅट. जनरल गप्पा टप्पा झाल्या. तिने छानपैकी पोहे केले आणि मग मी निघालो. निघताना कांचन म्हणाली, उद्या ठीक 6ला येते मी तुझ्या घरी. टाटा बाय बाय केला. लिफ्टमधून उतरत असतानाही शेजारचा मनुष्य मला विचित्र म्हणजे त्यांच्यातला भासला. पण आजच स्किझोफ्रेनियाबद्दल ऐकल्याने मी सावध होतो. हे जे दिसत आहे ते भासच आहे हे माझ्या मनात पक्क झालं होतं एव्हाना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6ला कांचन काही आली नाही. 6:30 वाजले म्हणून मी फोन केला तर फोन उचलला गेलाच नाही. नंतर कॉल केला तर यह नंबर आउट ऑफ कव्हरेज एरिया असंच आलं. बाबांना त्यांच्या मोबाईलवरून फोन करायला सांगितला तर ट्रू कॉलरवर तो नंबर ओमकार शहा नावाच्या माणसाच्या नावावर आला. त्याला कॉल लागला तर तो सलग 2दा कॉल केल्यावर चिडला. मग माझ्या मोबाईलवरूनही त्यालाच कॉल जाऊ लागले. मग मी फोन करणं बंद केलं. बाबा आणि मी कारने निघालो ते थेट ॲमेनोरालाच जाऊन धडकलो. बिल्डिंग नंबर 6 409 फ्लॅटसमोर जाऊन बेल वाजवणार तेवढ्यात लक्षात आलं की फ्लॅट बंद आहे. तेवढ्यात तिथे एक मनुष्य आला. तो म्हणाला, साहेब, हा फ्लॅट पहिल्यापासून बंद आहे. काहीतरी चुकलं असं वाटलं म्हणून मी खालच्या आणि वरच्या दोन्ही मजल्यांवरचे फ्लॅटही चेक केले. तिथे कांचन गोडबोले नावाची कुणी व्यक्तीच राहत नाही असं लोक म्हणाले. तेव्हा आम्ही तिथून निघालो. मी सहज मोबाईल काढून तिथल्या सिक्युरिटीला तिचा फोटो दाखवला तर तो माझ्याकडे बघून हसला आणि नंतर मीही चाट पडलो, हादरलो. तिच्यासोबत काढलेल्या प्रत्येक सेल्फीत आता फक्त मीच उरलो होतो. तिथून निघून आपटे रोडवर आलो. डॉक्टर भोसलेंकडून काही संदर्भ लागतायत का बघूया. आपटे रोडवरच्या करुणा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर डॉक्टर करुणाकर भोसले MD मानसशास्त्र ही पाटीच दिसली नाही जी काल होती. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नेहमीप्रमाणे वर जाऊन बघितलं तर पहिल्या मजल्यावर जिथे काल भोसलेंची कन्सल्टिंग रूम होती तिथे आज एक फ्लॅट होता. त्या फ्लॅटमध्ये जोशी नावाचे गृहस्थ फॅमिलीसह राहत होते. ते बघून मी अक्षरशः गरगरल्यासारखं झालो. उत्तर अपेक्षेनुसार मिळालं. तिथे डॉक्टर भोसले असे कोणी मानसोपचार तज्ज्ञ मुळात नव्हतेच. नंतर गुगलवर या नावाचे कुणी मानसोपचार तज्ज्ञ पुण्यातच काय संबंध जगात नव्हते. आम्ही दोघे विषण्णपणे खाली आलो. गाडी काढून घरी आलो. संबंध प्रवासात बाबा जास्त बोलले नाही. फक्त त्यांनी विचारलं, तुला ही जाणीव कधीपासून होते? मी म्हणालो, अगदी रिसेंट. त्यावर ते म्हणाले, यापूर्वी कधीच नाही का? मी नकार दिला. कार अंगणात पार्क करून आम्ही खाली उतरलो. बाबा सिगारेट घ्यायला गेट बाहेर गेले. मी वर आलो. घराचा दरवाजा आईने उघडला. मी घरात येऊन बसलो. मन अस्थिर होतं. काहीच सुचत नव्हतं. म्हणजे कांचन, भोसले डॉक्टर हे सगळे त्यांच्यापैकीच होते तर. आई म्हणाली, जेवून घे, मग सांग काय झालं ते. मी म्हणालो, बाबा येतील मग जेव. हे ऐकल्यावर आईच्या हातातला पाण्याचा ग्लास खालीच पडला. बाबा? ती बघतच राहिली. मला एका हाताने धरून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. समोरच्या भिंतीवर बाबांचा तरुणपणीचा फोटो लावलेला होता.
सुकलेल्या चंदनाचा हार घातलेला. मी तसाच मटकन खाली बसलो. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.